मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. फडके. सर मी आहे. अरे वाईटच आहेस तू राक्षस. अजून दारू पिऊ शकतो एवढे पैसे आहेत माझ्याकडे. त्या फडके साहेबांच्या जागी ते मॅडम आले आहेत ना, त्यांनी दिले पैसे. सर मी कॉल केला होता त्यांना. त्यांच्या आईचं एक छोटं ऑपरेशन होणार आहे, तेच झालं की येतीलच. सर आजच्या कामाचं नियोजन सांगू का? सांगते. जाधव कंपनीची माणसं 3 वाजता भेटायला येणार आहेत. त्याआधी आश्रमातल्या मुलांची छोटी सहल होणार आहे कारखाना बघण्याची. त्याबद्दल विद्याधर दादांनी अर्ज करून कळवलंच होतं, पण त्याआधी ते तुम्हाला भेटणार आहेत आणि मग कारखाना बघायला जाणार आहेत. त्याआधी एक पूजा पण होणार आहे सर. या हंगामातली साखर एक्सपोर्ट होणार आहे ना त्याची. सर ती तुमच्या हस्ते होणार आहे. झालं. त्याआधी आपण तुमची पूजा करूयात. चला. काय म्हणजे काय म्हणला सर? मला कळलं नाही. एक खूप महत्वाचं काम आहे. काय सर? या बाहेर या. मिस वशिला, सगळं सांगतो. लिसन एव्हरीवन, अटेन्शन प्लीज. काय झालं सर? काही सिरियस मॅटर झालंय का? नाही नाही, काही सिरियस नाहीये. उलट गुड न्यूज आहे. आज सगळ्यांना पार्टी. काय हवं ते मागवा. चहा मागवा, जेवण मागवा, काहीही मागवा आणि हवं तिथून मागवा. कळलं का? माधू. आलो साहेब. ये. अरे ऑर्डर घे यांच्या सगळ्यांच्या. कसली ऑर्डर काय? अरे त्यांच्या खाण्यापिण्याच्या ऑर्डर कुठूनही येऊ देत, कितीही खर्च झाला तरी चालणार आहे. ऑर्डर आल्या पाहिजेत. कळलं? दामले काका, तुम्हाला काय हवंय? सर कसली पार्टी? अहो दामले, पहिलं ऑर्डर सांगा. एक वडापाव. वडापाव? अहो मी तुम्हाला सांगतो काय हवं ते मागवा, तुम्ही वडापाव सांगताय. अहो असं काहीतरी लार्ज पिझ्झा, बर्गर, सँडविच वगैरे मागवा ना. तुम्हाला काय खोटं वाटतंय? अहो मी खरं सांगतोय. लेट्स एन्जॉय. चैन करा आज. सर म्हणजे तुम्ही फारच खुश दिसताय आज. काय कारण आहे सांगा की. मॅडम अगोदर ऑर्डर तरी पूर्ण होऊ दे. माधू. अरे मागव रे, काय पाहिजे ते मागव. मला एक डायजेस्टिव्ह लागेल. ए माधू, अजून एक काम करायचं. आपल्या सेकंड चेंबरवरचं जे ऑफिस आहे, वॉचमॅन, ऑफिसर, स्टाफ, वर्कर्स, सगळ्यांना झाडून पार्टी आहे. चला. एक्सक्यूज मी, एक महत्वाची गोष्ट सांगायचीच राहिली. आज आपल्याला जी पार्टी मिळणार आहे ती मिस सावित्री देणार आहे. सावित्री? अरे थांबलात का? अरे ऑर्डर घे. आणि माधू, अरे चिकन बिर्याणीपेक्षा ट्रिपल शेजवान राईस जास्त महाग असतो. अरे जरा चीज केक, ब्लॅक पेस्ट्री, ट्रफल केक असं मागवा ना. जरा चांगलं आणि महाग मागवा.
आज ट्रीट मिस सावित्री देणार आहेत. सो लेट्स एन्जॉय. चला. सर तुम्ही कुठे आहात मिस सावित्री? तुम्ही सकाळी मला सगळा कार्यक्रम समजावलात ते आम्हाला कळणे. कसं आहे मिस सावित्री, एखादी गोष्ट पूर्णपणे समजून घेतल्याशिवाय अंमलात आणण्याचा प्रयत्न म्हणजे फसवणूक केल्यासारखं असतं. आणि जी फसवणूक तुम्ही केली आहे मिस वशिला. मी फसवणूक? डोंट वरी. आत्ता का आणि कसं याचा विचार करू नका. आत्ता ह्याची चिंता करा. तुम्ही होस्ट आहात पार्टीच्या. एन्जॉय. सावे, आज पहिल्यांदा तुला कोणतरी भारी पडलंय. मामा, मला नाही वाटत त्या पोरीकडून काम होईल म्हणून. चुकीच्या गोड्या सट्टा लावलाय तू. दिसाला आहे टाव का कामाला बापारा निघाला म्हणजे अवघड आहे. मग बलरामा, मोठमोठ्या नद्यांचं पाणी माणसाचं मन निर्मळ करू शकत नाही, पण एकदा का बाईच्या डोळ्यातल्या गंगा जमुना वाहायला लागल्या ना, किती मोठा माणूस असला ना, पागळलाच म्हणून सांग. दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढण्याचं एकदम जालिम शस्त्र आहे तिच्याकडं. तुझ्याकडे आहे का? तू दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढू शकतो का? नाही ना? गप्प बस. अरे पण ती पोरगी सगळ्यांना टशन देते ना, तुला मला त्याला पण. तर होणार आहे काय माहित. बलरामा, झालं तर हे काम फक्त आणि फक्त तीच करू शकते. गाडी ट्रॅकवरून खाली उतरली होती, पण सकाळी स्क्रू टाईट करून आलोय. काम होणार आणि तीच करणार. आलं विश्वंभरच्या मना, तिथं कुणाचं चाले ना. सुरू कर, सुरू कर, सुरू कर, सुरू कर, सुरू कर. मज्जा पण एकदम भारी. अगं सावित्री, पण प्रमोशन झालं म्हणून पार्टी दिली की काय? नाही ते हो ना, सांग ना ग, का बरं दिली पार्टी? काय ग, लग्न ठरलं का काय? तुम्ही खाऊन घ्या ना आधी, सांगते की. धन्यवाद मॅडम पार्टी दिल्याबद्दल. आता असं वाटतं का मस्त वाम कुक्षी घ्यावी. ही तुमची बिलं. टोटल 23,550 रुपये झाले, नाश्ता आणि जेवण मिळून. पेमेंटचं कसं काय? सावे, नुकसानीचा डाव तर खेळत नाहीयेस ना तू? स्कॅनर दाखवता का मला? झाले झाले ट्रान्सफर. निघालात का? कुठे? अहो तुम्हीच नाही का सांगितलं मला जाधव आणि जाधव कंपनीची मीटिंग द्या म्हणून? विसरलात? नाही हो, लक्षात आहे, मी आले. कशाला? सर, का केलं तसं? किती उशीर मिस वशिला. तुम्ही आता हुशार असतात ना, तर हा प्रश्न तुम्हाला तेव्हाच पडला असता. पण काय करणार, तुम्ही वशिलाची माणसं.
तुमची ट्यूब आहे ना ती उशिरात पेटणार. तुम्ही हा प्रश्न मला विचारावत ना त्यासाठी मी सकाळपासून थांबलो. असो, मला सांगा कशी चालू आहे तुमची चॅरिटेबल ट्रस्ट? म्हणजे तुम्हाला काय वाटलं काल तुम्ही एका म्हाताऱ्याला 500 रुपये द्याल आणि हे सिद्ध कराल की तुमच्या दानत आहे? ही पण घे. अहो काका, लेकीने दिले असं समजून तरी घ्या. अहो घ्या काका. अहो पोरांना राशन आणा घरला. कळवळ आहे, कणव आहे माणसांबद्दल. ज्याला मी पैसे नाकारले त्याला पैसे देण्याची कोणाची हिंमत नाही या गावात. आणि तुम्ही पैसे दिले. आता कळली तुम्हाला 500 रुपयांची खरी किंमत? राग येतोय? नोकरीवर लाथ मारून जावंसं वाटतंय? जा, माझं काही म्हणणं नाही. पण हा, बाय द वे, तुमचं किती रुपयांचं नुकसान झालं? 15,000, 20,000? 23,550. अरे बापरे, पगार व्हायला अजून 20 दिवस तरी असतील ना? आय डाऊट पुरतील. राग येत असेल ना खूप? हो सर. काय? अर्जुनशी प्रेमानं वागायचं आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे त्याला तुझ्या प्रेमात पाडायचं. आणि अर्जुन कवठेकर नावाचं विष तुला प्यायचंही आहे आणि पचवायचंही आहे. अहो सर, नाही नाही, राग नाही आला मला तुमचा. तुमचं बरोबरच आहे खरंच. मी शिकली आहेत ना धडा. सर, ते कसं असतं ना, एक अडचण पण 10 उपदेशांसाठी भारी असते. हा हिशोब लक्षात राहील माझ्या. उशीर होत असेल ना तुम्हाला? मी पण विसरलेच. ज्याला वेळेची कदर नाही त्याच्याबद्दल तुमच्या मनात आदर नाही. या ना सर. सर सॉरी, खरंच सॉरी, चुकलं माझं. मिस वशिला, काय रडीचा डाव खेळतीयस तू? मी नसतो जिंकू देत तुला. सर, ऑल द बेस्ट. हा, डील पक्की करून या. आता माझं ठरलंय. जे काय असल ते प्रेमान. तुझं कसं झालंय माहिती का अर्जुन कवठेकर? तुझा अहंकार लई मोठा आहे आणि तोच तुझा तोटा आहे हे तुला नाही कळत आहे. ते स्वतःच्याच बिल्डिंग वरनं आपलं घर दिसत नाही ना, तसं झालंय तुझं. नाही, याचा वचपा तर मी काढणारच आहे, पण प्रेमान. अरे मामा, लोकांच्या पापाचा घडा भरल आणि अर्जुन कवठेकरच्या पापाचा भरणा करायला ना बॅरल लावायला लागेल. उत्सावे, तुला कळलं कसं नाही त्याने तुला 23,500 चुना लावलाय ते? 23,550. 50 आणि कुठे सोडतेस बाई?
अगं सोडून दे की ते, तसं बी ते पैसे विश्वंभरला दिलेलंच होतं ना मग. अरे पण गेलेत ना. सावे टेन्शन घेऊ नकोस. आपण त्याला चुन्याच्या निवडीतून असं बुचकाळून काढू पता पता. कुणाचा फोन आहे का? या काय टायमिंगला फोन केलाय. लेकरू टेन्शन मध्ये असलं ना की मधुरमौलीला कळतच बघ. आपलं कनेक्शन आहे ना. हे मदर मौलीचा फोन आहे, सगळे कनेक्शन तुटतील. मधुरमौली सावे, फोन कसं काय केलास का? अगं तुला बघू वाटलं म्हणून फोन केला. आणि आपला पारस आहे ना, त्याने ना व्हिडिओ कॉल कसा करायचा ते शिकवलंय मला. हो का? म्हणलं करून बघू, येतोय खाते. चांगलंय. पण तू दिसते मला बाई, तू खरंच दिसायला लागलीस. मला पण. सावे, तू आणि दीपू माझ्यासाठी किती करत ग. नवीन फोन बी घेऊन दिलाय. तुझी मदर माऊली नाही निर्दयी आहे ना ग. ए मधुरमौली, असं काय ग म्हणतेस? 9 महिने पोटात वाढवलंयस तुम्हाला, एकटीने मोठं केलंयस. आणि बघ, जगातली कुठलीच मधुरमौली निर्दयी नसते. बरं आता उग इमोशनल हाणून रडवू नकस मला. हा, इमोशनल मी आणते का तू? बाई, आधीच त्या औषधानं माझं तोंड कडू झालंय, पण आता तुला बघितलं बरं वाटतंय मला. अगं कालच दीपू मामाशी बोलणं झालं माझं, त्याचा पण फोन आलेला. तुमच्या दोघांची खुशाली कळली, आता काळजी मिटली बघ माझी. आणि ती टवळी चमकी इकडे फिरकली पण नाही. मला माहिती ती का आली नसेल. मी लईच किरकिर करते ना ग. मी काय करू, मला काळजी वाटते तुमची. पण आज लईच आठवण यायला लागली बघ तुमची. मधुरमौली, हे बघ, मला खरं खरं सांग, तुला बरं वाटतंय ना आता? अगं मी आहे बरी. आता हॉस्पिटल मधनं सोडलंय म्हणलं बरीच असेल की मी. तू नको माझी काळजी करू, मला वाटेल बरं. तुझं सावे, त्या शेनाज मॅडम का कोण आहेत बघ, त्यांना तुझं काम आवडतंय का ग? अगं एकदम खुश आहेत त्या. सावे, तुझं ते रॉयल पॅलेस दाखव की मला. म्हणजे तू कुठं झोपतीस, कुठं बसतीस ते दाखव की मला. राजस्थानला एवढी थंडी आहे, तू टोपी घातली नाहीस, शिटर घातला नाहीस. म्हणजे ती रॉयल पॅलेस असं आहे का, थंडी असून पण थंडी नाही वाजत. हा, म्हणजे ते आता कसं. हो की मला सगळं दाखव की मला. अगं हो, दाखव की मला. हो दाखवते ना. दाखवते. आवडली ना? आता एवढं दिसतंय बाई, नीट दाखव की. बर मला सांग, तू नीट गोळ्या घेतेस का नाही? अगं पण औषधं घेतेस का नाही? अगे सावे, इकडे कर की. हे बघ, टेन्शन नॉट आणलीच औषध. पारस, अगे सावे, हे शाळेत नाही का स्काउट गाईडला ते सत्कार्य करायचं काम असायचं बघ, तसंच वाटतंय. म्हणून हा पारस नितीन शिर्के, स्काउट गाइड काकी की सेवा में हाजिर है. टेंशन नहीं लेने का. ए पारस, थँक्यू रे. आता हाय का? अगं दोस्ती में या माहिती ते आता दोस्तीत नो थँक्यू नो सॉरी, तुझी उतकांडी नको पेटूस. आणि काय झोपा की आता, किती उशीर झालाय.
मला बरीच काम आहेत, मी चालले. मधुरे माऊली, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. गुड नाईट स्वीट ड्रीम असं म्हण. हा ह्यो म्हणतोय तेच ते. आईला ते ताईनं पाक थंडीत घाम फोडला बघ. नाही तर काय. पण सावे, मावशी किती जीव लावते ना ग मला, दाखवत नसली तरी. जेम्स बॉन्ड सारखा शातिर दिमाग आहे तिचा. होली दाखव म्हणली ग. नाही तर काय. अवघडून बसलं होतं. हे मामा, तू ना इकडे कुठेतरी एका बऱ्या हॉटेलात ना रूम बुक कर. मी तिकडे जाऊन तिला व्हिडिओ कॉल करीन परत. रूम बुक करायचं का अवघड नाही ग. तर तू उद्या उंट दाखव म्हटली, वाळवण दाखव म्हटली, तर काय दाखवायचं विचार करा अगोदर. हो की रे. सावे, कोण आहे ग हा जो तुझ्या काळजाला दस्तक द्यायला लागलाय डायरेक्ट? बासरी, मला कशी नाही ऐकू आली? तुला कशी येईल? ते घोरण्यानं तुझं कान बंद पडलं होतं ना. तसं नाही ग, पण इतक्या दिवसात काहीतरी ऐकायला आलं पाहिजे होतं ना. ते महत्वाचं नाहीये. ती बासरी वाजवत कोण होतं ते महत्वाचं आहे. काय माहित चमके, पण त्याच्या सुरात माझा सूर कधी मिसळला कळलंच नाही ग मला.
असं वाटलं फार पूर्वीचं काहीतरी नातं आहे बघ आमचं. आणि बाहेर येऊन बघावं म्हणून दरवाजा उघडला तर सूर आणि तो दोघं बी धोक्यात हरवून गेले होते. लईच टच झालेला दिसतोय सूर. कोण असेल खरं? तेच नाही ना कळलं, पण कोणतरी जेंट्स बाप्या असेल. जेंट्स बाप्याच असणार. एवढं इस्त्री करून बोलायची गरज नाही. हा काय बाई काही बासरी वाजवू शकत नाही होय? असं नाही ग, बासरी म्हणलं की किसन मुरारीत समोर येतो. आता या घरात जेंट्स बापे म्हणले तर कोण कोण? तर आपले विश्वंभर मामा, तो हातात काठी घेतोय इथले मग राहिला त्याचा मुलगा, तो तिथं नसतोयच. मग राहिला बलराम, तो बासुरी आणि ऊसात फरक करीन हेच लय झालं. विद्याधर दादा वाजू शकतोय पण त्याचा हात तसा. मग राहिलो कोण? तुझा हिरो. ए तो माझा हिरो हड. आणि तो कसला वाजवतोय बासरी? त्याला फक्त लोकांची वाजवता येते. मर आपल्याला काय करायचंय? लईच भारी वाजवत होता का? होय ग. हे ऐका ना, मला एक कविता सुचली. ऐकू. प्रत्येक दार, प्रत्येक घर, बाहेर आत खाली वर सर्वत्र एक गुळगुळीत पाऊल. किती तेजस्वी असेल. चमक चमक चमक. इडली छान होती. काय आता लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ चिडायचा. मोठ्या बाईसाहेब. हा दीपकराव ज्यूस द्या. हा दीपकराव, आजचा इडली सांबार आणि डोसा उत्तम. तुम्ही अगोदर कुठे काम करायचं? दक्षिणात्य हॉटेलमध्ये. अच्छा. अरे बाबा, किती घाई करतोस? एवढाच वेळ तर मिळतो आमच्या बरोबर, तो तरी शांततेत घालव. अगं कृष्णाई, खूप उशीर झालाय मला, मी निघतो. मोठ्या बाईसाहेब, 1-2 दिवस सुट्टी पाहिजे होती. नाही, सुट्टी अजिबात मिळणार नाही. हा, सगळं मलाच करावं लागतं. हो. नाही नाही बाईसाहेब, माझी मुलगी आहे ना, घेईल सगळं सांभाळून. अगं त्यांना काय म्हणायचं ते तरी ऐकू दे. बोला तुम्ही. मोठ्या बाईसाहेब, ते मी श्रीमंत दगडूशेठ हलवायला नवस केला होता की तुमच्यासारख्या मोठ्या खानदानात उच्च घराण्यात नोकरी मिळावी, आणि नोकरी मिळाली की नाही की मी 21 नारळांचं तोरण बांधीन, असा नवस बोललो होतो. असा जाईन आणि असा परत येईन. तेवढीच 1-2 दिवस सुट्टी. कसली सुट्टी? सुट्टी नाही, शिट्टी सर. ते 3 शिट्ट्या झाल्या की भाजी करणार आहे असं मी मोठ्या बाईसाहेबांना बोललो होतो. तेच. घाबरू नका, आम्ही बोलतो अर्जुनशी. शेवटी श्रद्धेचा भाग आहे, देवाचा कोप नको व्हायला.
सावित्री आली थांबा मी आलो. गुड मॉर्निंग सर. मिस सावित्री तुम्ही इथे काय करताय? ऑफिसची कामं ऑफिसमध्ये, ही फालतूची सिन्सिअरिटी दाखवायला इथे यायचं नाही. सोनारानं कान टोचलेलेच बरे असतात ना शाले, असं म्हणतात की नाही. खरंय बघ. हो. वहिनी, तुम्हाला अपमान करवून घेण्याची हौस आहे का? ते आम्ही हिला थोडी बोललो. आम्ही शालीशी बोलत होतो, तिचं जनरल नॉलेज वाढवत होतो. कशाबद्दल? पायताना उंबरट्या बाहेरच काढावीत. उशाशी घेतली की दारिद्र्य पायगड्या घालत घरात येतंय. वहिनी तुम्हाला मी सावित्री ताई, किती उशीर केलास ग. मला वाटलं आता तू येतच नाही. चल बरं बस. मी आता आउट हाऊस मध्ये पाठवणारच होते तुझी ताटली. प्रिया, तू यांना बोलवलंस? हो म्हणजे अरे काय झालं, परवा आम्ही बोलत होतो ना, तेव्हा असं लक्षात आलं की हिला साऊथ इंडियन फूड खूप आवडतं. मग आज इडलीचा बेत होता, मग बोलवलं मी. नंदुबाई, नंदुबाई, लहानपणापासून आशा जातो तुम्ही. हा चालेल, तुला आठवतं काय ग? लहानपणी एखादं नवं चांगलं खेळणं आणलं इथे ठेवून देणार बाजूला, आणि नोकरांनी बनवलेले कागदांच्या होड्यांशीच काय खेळ, फुटलेल्या काचाच्या भिंगाचं काहीतरी बनव, हे असलं काहीतरी चालू असायचं इथं. आता मोठ्या झाल्यात तुम्ही. आपण कुणाशी मैत्री करावी आणि कुणाशी नाही हे आता कळायला हवं आपल्याला. ते कळण्यात किती मोठी आहे. मला तरी तसं वाटतं नंदा वहिनी. तुम्हाला नाही का वाटत? सावित्री ठेवते बाजूला, खाऊन घे. दादा, उद्याचं नीट लक्षात आहे ना? कशाचं? कशाचं म्हणजे? दादा मस्करी करू नकोस हा. तू म्हणाला होतास ना कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून येशील. ते होय. ते होय नाही बर का, तू विसरला होतास आता. दादा विसरू नकोस हा, महत्वाचं आहे. अगं हो ग बाई, नाही विसरणार. नाहीतर मी बोलणार नाही तुझ्याशी. येईल. हा. अरे कुठे निघालास? तिथं खाऊन तर होऊ दे. 8:30ची मीटिंग आहे. 8:30ची नाही, 9:30ची मीटिंग आहे सर, मक्खी जॉईन कंपनी सोबत. ते विसरले. चूक. आपली मीटिंग 8:30ची देशमुखांच्या सोबत आहे. नाही नाही, ते प्लॅन मध्ये नव्हतं तसं. प्लॅन बदलला मी. मालक कोण आहे? तुम्ही सर. निघतो मी. आणि हा कृष्णाई, नाश्त्यासाठी हाफ लीव मिळत नाही, किमान इंडियामध्ये तरी. तू का? नाही नको, मी जाते. अगं अगं साव माधू, मला कोणी आतबाहेर केलेलं चालणार नाही. चहा, नाश्ता, कॉफी, सरबत, ज्यूस काहीही नको. कळलं? देशमुख. येस सर. तुम्ही घरूनच नाश्ता करून आला असाल ना? हो सर. गुड. आता मला कोणताही डिस्टर्बन्स नको. ज्यांना इथे थांबायचं असेल त्यांनी न बोलता इथे थांबायचं. मला नाक खुपसलेलं चालणार नाही. तुम्ही बोला, मी इतरांचं बोलत होतो, जे वशिल्यानं आलं. असो, बोला देशमुख. दिस इज गोल्डन अपॉर्च्युनिटी सर. फॉरेनचे इन्व्हेस्टर्स आहेत,
आता पुण्यात आहेत. उद्याचा दिवस आहेत. उद्या तुम्ही जर म्हणत असाल तर उद्या मीटिंग अरेंज करतो. दादा उद्याचं नीट लक्षात आहे ना? कशाचं? तू म्हणाला होतास ना कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून येशील. डन. मी उद्या जाईन पुण्याला. ऍब्सोल्युटली नो इश्यूज. ओके सर. मिस सावित्री, एक काम करा, बाहेर जा, टेक अ राईट. तिथे आपला ऑफिस बॉय असतो, त्याला सांगा पाणी गरम करून दे आणि ते प्या. जा. अहो सर. जा. देशमुख. येस सर. सो ह्या मीटिंगचा आपल्यासाठी सिग्निफिकन्स खूप आहे. दिस इज अ इम्पॉर्टंट मीटिंग फॉर अस. ओके कळलं? ओके ओके. सो आपण जेव्हा प्रेझेंट करू स्वतःला, आपला ॲटिट्यूड हा त्या पद्धतीनं असला पाहिजे, आपलं प्रेझेंटेशन त्या पद्धतीनं असलं पाहिजे. आर यू आउट ऑफ युअर माइंड मिस वशिला? काय झालं सर? तुझं काय चाललं होतं? कशाचं म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता कशाचं एवढंही आठवत नाही? मेरिटने मिळाली असती ना नोकरी तर कळलं असतं. असो, आम्ही दोघं खूप महत्वाच्या विषयावर बोलत होतो. मध्येच घसा काकण्याची काय गरज होती? मॅनरलेस आणि अनएथिकल होतं ते. कळलं? एवढाच जर घसा दुखतो ना तर जायचं ना डॉक्टरकडे. अहो सर ऐकून तरी घ्या. कळलं ना मी तुम्हाला वशिला का म्हणतो ते? का सांगण्याची तसदी घ्याल? काय सुरीले सूर सोडणार होतात घसा काकण्याचा रियाज करून? हसायला काय झालं? सर ते तुम्ही हसण्यासारखंच बोललात ना आता. अच्छा, म्हणजे माझं बोलणं हसण्यावरी नेण्यासारखं असतं का? अहो सर चिडताय कशाला? मुद्दा हा आहे की मी घसा खाकरत होते कारण प्रॉब्लेम माझ्या घशाचा नाही, तुमच्या मेमरीचा आहे. मिस वशिला, रंगई पकडायला दिली ना, हात धरायचा नाही. यासाठी सर आली असेल. काय नाही म्हणजे काय नाही. नाही कसं? मेमरीचं काहीतरी म्हणालात ना? मेमरीचं काय म्हणाला? आणि दुसरी गोष्ट, मी माझ्याशी असं बोलूच कसं शकता? मी विसरता का की तुम्ही माझ्याकडे एम्प्लॉई आहेत आणि मी तुमचा बॉस आहे? नाही नाही अजिबात नाही सर. नाही सर. अहो माझं ऐकून घेतलं तर कळेल ना. बोला. सर तुम्हीच म्हणता ना की ज्याला वेळेची कदर नाही. त्याचं बोला. ठीक आहे सर, उद्याची वेळ तुम्ही एका खास माणसाला दिली आहे. ज्याला कोणाला दिली असेल त्याला कॅन्सल म्हणून सांगा. लई खास माणूस आहे. कोणी का असे ना, कॅन्सल म्हणून सांगा. ठीक आहे, मी प्रियाला कॉल करून सांगते की उद्या कॉलेज फेस्टला तुम्ही चीफ गेस्ट म्हणून नाही जाणार. ठीक आहे, उद्या धक्का बसणार होता तो आज बसो. मी सांगते तिला फोन करून की तुमचे भाऊ अर्जुन कवठेकर यांना बहिणीच्या इमोशन्स पेक्षा स्वतःची मीटिंग जास्त महत्वाची वाटते. बिचारी प्रिया भावाच्या शब्दावर विश्वास ठेवून बसली. आता तिची इमेज. काही प्रॉब्लेम नाही सर, फार फार तर काय होईल, खूप रडेल. ठीक आहे मिस वशिला, मुद्दा कळला. फार बोलायची गरज नाही. यू मे गो. मॅनेजर साहेबांचा फोन. हॅलो, हा बोला सर. हो सावित्री बोलतीये. नाही मला काहीच कल्पना नाही. अच्छा सरांनी सांगितलं होतं का? सर इथेच आहेत, त्यांना विचारून सांगू का? काय? सर ते तुम्ही 7.5 लाख ट्रान्सफर करायला सांगितले होते का? त्यांनी तुम्हाला का फोन केला?
ते घाबरतात ना तुम्हाला, म्हणजे आता फडके पण नाहीयेत तर मलाच फोन करणार ना. द्या फोन द्या. स्पीकरवर टाका. सत्यशील, आता मी जे बोलतोय ना ते शांतपणे ऐकायचं. तुम्हाला मी सगळे डिटेल्स मेलवर पाठवले. मेल नाही चेक करतायत. तर फोन केलात तो केलात, चुकीच्या माणसाला केलात. काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, कळत नाही का? आता ऐका. आग जाळ इराद्यात उमळलं प्रीत फूल, पेटलेल्या वनव्यात काळ झाला पडे फूल. चालताना तुझ्या वाट पुन्हा लागते रे ठेच, अंधारानी उजेडाचा मनी पडलेला पेच. प्रीत वढाय वढाय माझा कटला पतंग, पिसाटला सास सास शहरलं अंग अंग. प्रीतीचा बनवा उरी पेटला, प्रीतीचा बनवा उरी पेटला. फोन कट झालाय मिस वशिला, कळत नाही का? सॉरी. आता कशी गोत्यात आणते बघ तुला. प्रिया, हे बघ, अजिबात नाही चिडायचं. बघ, मी काही झालं तरी अर्जुन सर तुझे मोठे भाऊ आहेत. ते जे काही करतात ते तुमच्यासाठी आणि घरासाठी करतात, हो की नाही? अगं हो. तू त्यांच्यावर नाराज व्हायचं नाही. मी नाराज नाही होते. आमच्या कॉलेजमध्ये कॉलेज फेस्ट, तेच तर सांगत होते. उद्या कॉलेज फेस्टला सरांना यायचं होतं, पण आता नाही येता येणार. त्यांना महत्वाचं काम आलंय. ते उद्या चाललेत पुण्याला. दादा, तू पुण्याला चाललाय? ओके, जा मग. का? म्हणजे काय काय जाऊ दे. अगं तेच मी तुला सांगते. इतक्या वेळचं आमचं कॉलेज फेस्ट पोस्टपोन झालंय. असं कसं म्हणजे अचानक? काय माहित नाही बुवा, पण आमचे सर म्हणत होते की एक कुणीतरी मोठा स्पॉन्सर आहे आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की पुढच्या वीक पर्यंत पोस्टपोन करा फेस्टिवल. आता तुला काय वाईट वाटून घ्यायची गरज नाही बरं का दादा. बरं झालं मी पुण्याची मीटिंग कॅन्सल नाही केली. ते हो. एनिवे, चीफ गेस्ट मीच आहे ना? हो, त्यात काही बदल नाहीये. पण आता प्रोग्राम उद्या नाही ना, तर तू जा बिंदास मीटिंगला. म्हणजे मी माझ्या बहिणीचं मन न दुखावता पुण्याला जाऊ शकतो, नाही? हॅलो, आल्या? अगं हो, झालाय पोस्टपोन. तेच मी सांगत होते सगळ्यांना. मिस वशिला, नोंद करून ठेवा. हो सर. मिस वशिला, आता कळलं 7.5 लाख रुपये कुठे गेले ते? मला माझ्या कमिटमेंट्स पाळता येतात. जास्त शहाणपणा शिकवायला यायचं नाही. जा.
नाही या बोटावरची थुकी त्या बोटावर करून दाखवली ना तर नाव नाही लावणार सावी. याच्या नाना चिट्टा. थांब, आता तुझी लेवल करते. मामा, तुला मदर मावली कशी आहे सांगायला नकोय. ते काय स्वतःहून काही तुला सांगणार नाहीये, पण तू स्वतः जाऊन पारस, बल्लाळ गुरुजी सगळ्यांना विचार. ती टंगळ मंगळ तर नाही ना करत आहे. हे बघ, मी डॉक्टरांना तर फोन करणारच आहे, पण तू पण जरा भेटलास ना तर बरं होईल. आणि हे बघ, तिच्या 15-20 दिवसांच्या ज्या पण गोळ्या असतील त्या आणून द्या तिला. बर बाई, तू काळजी करू नकोस. मी स्वतः जाऊन सगळ्यांना भेटून येतो आणि गोळ्या बिळ्या सगळं बघतो. मामा, जाताना माझ्या पण घरी जा आणि हे पार्सल माझ्या आईच्या हातात द्या. देणार, तू पण काळजी करू नको. आणि ते दगडूशेठला जाणाऱ्या थापेचं काय करणार? अगं इथनच नमस्कार करणार आणि येताना वेळ मिळाला तर जाऊन येणार. आज पण तेच सूर, तीच ती फिलिंग. आज तर कळलं पाहिजे ह्यो पावा फुंकणारा कोण आहे ते. रातराणीच्या फुलाचा सुगंध आम्हाला लईच आवडतो, पण कधी जेव्हा ती रातराणीची फुलं आम्ही प्रेमानं चुरगाळतो ना, ऑर्डर नाही काय नाही आणि डायरेक्ट आवडता मेनू ताटात, सज्जन माणसानं करायचं काय? गाल पुढे करायचा आणि सनकन गालावर शिक्का उठवून घ्यायचा. तुला पहिल्याच भेटेत सांगितलं होतं, बाईनं जोर दावायचा नसतो, श्वासायचा असतो. मामाचा माणूस, मिठाई, लक्षात आहे ना? अजून तो तिकडच आहे. करू का फोन? फोन करू का? हे बघ, बघतोच आहे ना, तुम्हाला भेटल्यापासून फक्त बघतोच आहे. अहो एवढ्या रातच्याला कोणाकडे आला होता? आता इथं कोणतरी पावा वाजवत होतं म्हणून मी आले. काय का आता तारा? अहो तुम्ही फक्त हो म्हणा, पावाच काय अख्खा ऑर्केस्ट्रा वाजून दाखवतो. हो नाही, पण मला नाही आवडलंय. ह्याला काय अर्थ आहे? अहो भेटायचं होतं तर आधी सांगायचं ना. ह्याच लपून छपून बरं दिसतंय. नाही, आम्हालाच भेटायला आला होता ना. बँड मी पण वाजवू शकते, उगाच माझी खिट्टी नको सारखं. आपली स्त्री कडक, डोक्यानं आहे भडक. आपल्या वाट्याला जाशील ना खर्चाटून निघशील. नादाला लागायचं ना, लक्षात ठेव. बाबांनो, अरे तुमचं काय चाललंय? अरे आता इथे तुम्हाला कोणी बोलताना पाहिलं तर अवघड होऊन बसाल. अरे काही कळतंय का तुम्हाला? सावी, तू
काय करता इथे? ते मी काय नाही, सहजच पाय मोकळे करायला म्हणून आले होते, तर मांजर आडवा आला. ए एकदम गप्प बसायचं. अरे बाबांनो, आता ही वेळ एकमेकांवर दातवोट खायची नाहीये. ज्या माणसाला ठेचण्याचा इडा आपण उचललाय त्याच्यावर लक्ष द्या. तिला सांगा. आहेत का अजून तुमचं ते चालूच आहे का? एकदम गप्प बसायचं आणि तुमच्या दोघांच्या पण तोंडाला ना लगाम घालायचं. हा. ए सावी, अगं तुला अर्जुनच्या डोळ्यातलं काजळ चोरायचंय, लक्षात आहे ना? आणि बलराम, तुझ्या मनात असो नसो, पण आपल्याला सावीला मदत करावीच लागल. आतापर्यंत ज्याने आपल्याला जेरीस आणलंय, आता आपण त्याला जेरीस आणू. पण हे कधी होणार आहे? जेव्हा आपण एकत्र येऊ. चला मिळवा हात. बलराम, हात दे. सावी, बर हे घे. आवरा बर का तुमच्या वळूला. वळूला एक गोड आहे ग. बलराम, गप. ब्राईक, अर्जुन उद्या पुण्याला चाललाय. हो माहितीये. तुला एवढंच माहिती आहे, पण तो पुण्याला चाललाय आणि त्याच्या बरोबर तुला जायचंय हे कुठं माहिती तुला? मी कशाला? तू सेक्रेटरी आहे त्याची. म्हणून काय झालं? सतत काय मागे मागे? सेक्रेटरी आहे म्हणून काय खिशात घेऊन फिरू तिला? हे बघ, तिने यायची काही गरज नाही. माझं मी बघतो काय ते. त्या फडकेशिवाय तर तुझं पान हलत नव्हतं. कारण तो फडके होता. तिचं काय आहे? हे बघ, ते आम्हाला काही माहित नाही, पण सावित्री तुझ्या बरोबर असेल ना तर आम्ही निश्चिंत राहू. अरे तुला काय हवं नको ते बघायला कोणतरी हवं ना. का आता आम्ही येऊ तुझ्या बरोबर? ते एक वेळ चालेल, ती नको. आम्हाला नाहीये जमायचं. दीपकराव एकतर रजेवर गेलेत, सगळी कामं शाली आणि नंदावर पडतील. कृष्णाई, हे बघ, लोक आहेत मदतीला. तू त्यांचं उगाच पॅम्परिंग करतेस. असं? बर, तुझी बायको आली ना की बघूया तू तिला किती कामं सांगतोस ते. अगं कृष्णाई, कोणता विषय कुठे नेतेस तू? नकोय ना हा विषय आता. मग सावित्रीला सोबत घेऊन जायचं. कृष्णाई, अगं कृष्ण, पण तो का नेईल मला बरोबर? कारण ताईकडे चावी लावली आहे. ताईचे शब्द नाही टाळायचा तो. अर्जुन सर, घाबरत नाही त्याला? उगा आला तर डोकं फुटल म्हणून म्हणतोय. बसली किल्ली. आले विश्वंभरच्या मना. हा बोला सर. उद्या 5:30च्या बसचं बुकिंग कर. ही बस 9 पर्यंत पोहोचेल पुण्यात. बसचं बुकिंग करायला सांगतोय? हो का? बरं बरं. मी साधारण 8-8:30ला इथून निघेन. कळलं का? मला सगळं पेपरवर आपल्या मीटिंगच्या अगोदर रेडी पाहिजे. आपली मीटिंग 12:30 वाजता चालू होणार आहे. पोचा तिथं. हो सर. गुड नाईट. मला बसने यायला सांगतोय. जशी देणावळ तशी धुनावळ. अगोदरपासून जर प्रेमानं वागली असती तर आता त्याच्याबरोबर गेली असती. म्हणून सांगत होतो की प्रेमानं वाग, प्रेमानं वाग. आम्ही प्रेमाच्या पाट्या घेऊन हिंडायलोय खरं. गेलावा थापूच देत नाहीत काय माणसं. ही पालच्या गड्यावर पाणी. तुमच्या दोघांची पण टाळकीने मी गोदावरीत बुडवून आणलं. आधी सांगून ठेवतो, एकदम काप. आणि सावी,
आता तुला जे काही छक्के पंजे करायचे आहे ना ते कर. आता बसने जातेस ना, जा. पण येताना त्याच्याच गाडीत त्याच्याच बाजूला बसून आली ना तर मानेन तुला. सावे आलीस? काय ग, गावला का तो बासुरीवाला? इथं माझाच बँड वाजलाय. उद्या सकाळी बुडाला पाय लावून जायचंय पुण्याला. म्हणजे आता मरमरत मी बस पकडायची आणि ह्याने यायचं आरामात गाडीनं. गोरा गोमटान कपाळ करवंटा कुठला. चमके, ही माझी व्हॅनिटी बॅग कुठे ग? थांब आणून देत. कौठेकर, अब देख के तू सावी के जलवे, पकड़ेगा मेरे तलवे. यशस्वी व्हा. काय झालं कृष्णाई? हे असं तुटक तुटक का वागतेय सकाळपासून? कारण काय आहे तुला माहितीये? हे बघ कृष्णाई, मी मिस सावित्रीला पुढं पाठवलं कारण मीटिंगच्या आधी काही कामं होती, ती पूर्ण होणं गरजेचं होतं म्हणून पाठवलं. पण गाडी पाठवली असती तर काही बिघडलं असतं का? असो, त्याबद्दल आता बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. तुझी मीटिंग यशस्वी होऊ दे. मी निघतो. मोठ्या साहेब, मी निघतो. काय लागलं तर मी माझी मुलगी सुवर्णलताला काल सांगून ठेवलंय सगळं. तुम्ही कुठे चालला दीपक? अरे काल त्यांनी सांगितलं होतं ना, त्यांना पुण्याला जायचंय दगडूशेठच्या दर्शनाला. आम्ही परवानगी दिलीये. आता तू असं बघून घाबरवू नकोस त्यांना. घाबरवत नाहीये, विचार करत होतो. गाडीत प्रवासात झोपत नाही ना तुम्ही? अहो, प्रवासात आपण झोपतच नाही. मग ठीक आहे, मी पुण्याला चाललोय, चला माझ्यासोबत. नाही म्हणजे नाही, जमणारच नाही, ते शक्यच नाही. नको. का? अहो तुम्ही मालक, मी घरगाडी कसं दिसतंय ते घाबरायला होते. काय दिसायचं आणि घाबरायचं त्यात? लास्ट वीक माझ्या मित्राचा कुत्रा न घाबरता आला माझ्यासोबत. अर्जुन, अगं नाही, त्यांना सांगत होतो, घाबरायचं काय त्यात? माणूस आहेत ना ते. दीपक, पुण्याला यायचं असेल ना, गाडीत जाऊन बसा, नाहीतर सुट्टी कॅन्सल. बाईसाहेब, मी गाडीत बसतो. काय झालं साहेब? तुम्ही इथं आल्यापासून मला सतत असं वाटतं की मी तुम्हाला कुठेतरी पाहिलंय. पाहिला? ओळखलं वाटतं ह्यानं मला. काय म्हटला? तुमच्या कानांना काही प्रॉब्लेम आहे का? नाही. मग तुम्हाला कळलंय काय म्हटलंय ते? काय म्हणालो मी? इथं आल्यापासून तुम्हाला असं वाटतंय की मला कुठंतरी बघितलंय. पिक्चर मध्ये बघितलं असणार साहेब. अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी पूर्वी एक्स्ट्रा म्हणून काम करायचो ना पिक्चर मध्ये. कुंकू माझं भाग्याचं बघितलंय? सवत माझी लाडकी. हिट पिक्चर, गोंधळ झाला धोत्रात आणि बातमी आली पेपरात. माझे 3 एंट्री होत्या साहेब. मी सिनेमे बघत नाही,
पण चेहरे विसरत नाही हं. आठवेल, कधीतरी आठवेल. मला एक सांगा, तुम्ही घरगुती खानसाम्याची कामं सोडून वाढदिवस, लग्न समारंभ, फंक्शन्स वगैरे करता का? थांबा. अहो 1 मिनिट गाडी तर थांबू दे. अहो नाही, ते गल्दी मागायचं आहे ना, तुम्ही इथंच थांबा, मला इथंच उतरायचं. थांबा. अहो 1 मिनिट गाडी तर थांबू दे. अहो नाही, ते गल्दी मागायचं आहे ना, तुम्ही इथंच थांबा, मला इथंच उतरायचं. गल्दी मागत तुझी नव म्हणून ओरडलो. येतो साहेब. 1 मिनिट. काय साहेब, काय झालं? दीपक, तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. कसलं काम साहेब? चाललाच आहात तर श्रीमंत दगडूशेठला माझ्या वतीने नमस्कार करा. खरं तर मी चालू असतो, पण मला एका कामानिमित्त जावं लागतं. साहेब तुम्ही गेला देवाला काय आणि मी काय गेलो काय, सगळे एकच, देवाकडेच जायचं ना. आणि नमस्कार काय साहेब, मी तिथं जाऊन तुमच्यासाठी प्रदक्षिणा घालतो, साष्टांग दंडवत बी घालतो. एवढं करण्याची गरज नाही, मनापासून नमस्कार केला तरी चालेल. बरं साहेब, येऊ साहेब. अजून एक, अभिषेक सांगा. चला, मी निघतो. धन्यवाद साहेब. मायला, अरे काय प्रश्न विचारते का काय विचारते, पाक घाम सोडला नव्हे ना, आज गावरच असतो. चमके, हा चमके बोल के. हॅलो मामा, पोचला का घरी? काय वाईवरनं सातारा झालं ना हे सगळं. म्हणजे अरे पण ते पुण्याला जायची तर थाप होती ना, तू घरी गेलाच नाही का? अगे काय सांगायचं तुला, या राशीत माझ्या यो अर्जुन नावाचा शनी लागलाय की नाही, सरळ पुण्याला आणून सोडलाय बघ. आता आलोय तर गप जाऊन पहिला दगडूशेठचं दर्शन घेतो, नाही तर तिथं बी यो पहिलवान पोचलेला असायचा. Hello, welcome to Blue Crystal, sir. हॅलो मॅम, वॉज एनीबडी आस्किंग फॉर मी? No, sir. माझी सेक्रेटरी आली होती का? मिस वशिला नाव तिचं. ओ सॉरी, त्यांचं नाव मिस सावित्री आहे. No, sir. आत्तापर्यंत तर कुणीच नाही आलंय. थँक्यू. मिस वशिला, आता तुम्हाला फायनल टाटा.